सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे। केंद्र सरकारने सध्याची 4 स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्याची करण्याचा प्रस्ताव दिला होता। याला मंत्रिसमूहाने गुरुवारी मान्यता दिली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। सध्याच्या 5%, 12%, 18% आणि 28% या 4 कर दरांऐवजी आता केवळ 5% आणि 18% असे 2च दर ठेवले जातील। बिहारचे उपमुख्यमंत्री तथा जीएसटी मंत्री गटाचे संयोजक सम्राट चौधरी यांनी सांगितले की 12% आणि 28%चे 2 कर टप्पे रद्द करण्यास संमती देण्यात आली आहे। त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। मात्र याच प्रस्तावात अतिचैनीच्या आणि घातक वस्तूंवर 40% कर लावण्याचाही समावेश आहे। त्यामुळे अशा वस्तू महाग होतील। विरोधी पक्षाचे नेमकं म्हणणे काय आहे? दरम्यान विरोधी पक्ष शासित राज्यांनी प्रस्तावित सुधारणांमध्ये होणारा महसुली तोटा किती असेल आणि तो भरून काढण्यासाठी कोणती यंत्रणा असेल हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की नवीन जीएसटी रचना लागू झाल्यावर केंद्र व राज्यांना होणाऱ्या महसुली तोट्याचा उल्लेख केंद्र प्रस्तावात नाही, त्याबाबत स्पष्टता असावी अशी आमची मागणी आहे। याशिवाय जीएसटी कायद्याच्या कलम 1 मध्ये सुधारणा करून 40%पेक्षा अधिक कर लावण्याची मुभा असावी, जेणेकरून कर टप्पे बदलल्यानंतर तसेच भरपाई उपकर संपल्यानंतरही अल्ट्रा लक्झरी वस्तू व सिन गुड्स यांच्यावर कर भार कायम राहू शकेल। सध्या निवडक वस्तूंवर भरपाई उपकर आकारला जातो। तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भुट्टी विक्रमार्क यांनी सांगितले की राज्यांचा महसूल सुरक्षित राहील याची खात्री करूनच सुधारणा कराव्यात, अन्यथा गरीब मध्यमवर्ग व पायाभूत सुविधांसाठीच्या कल्याणकारी योजना अडचणीत येतील।